भोंदूबाबा अशोक खरात एसआयटी कडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी खरातला आता नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटमध्ये आणलं। सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधामध्ये गुन्हा दाखल। भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला समोर, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता, जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। अधिकचा तपास सुरू। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असताना आर्थिक चौकशीला येणार वेग। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हा इशारा। खरातसोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा, संजय राऊत यांची ही मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सह आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा हा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपे यांचे हे उत्तर। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा डबल राजीनामा। महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही देणार राजीनामा। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटीशर्तींसह परवानगी। मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास मात्र पोलिसांचा स्पष्ट नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवरही चर्चा। रशियाचं ऑइल टँकर एक्वा टायटन कर्नाटकच्या मंगळूर पोर्टलवरती दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन जहाज भारतात, तर पॅक्सिस पायनियर जहाज देखील हजारो टन एलपीजी घेऊन भारतात दाखल। बळीराजावर अस्मानी संकट। मराठवाडा विदर्भात अवकाळीचा हाहाकार। जालना नांदेडमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांची आता धुळधाण। शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान विभागाचा हा अंदाज। पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे देखील आदेश। पुण्याच्या वाघोली या ठिकाणी 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार। महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना होणार। फायनल जिंकणाऱ्या पैलवानला 5 लाखांची रोख, चांदीची गदा आणि फॉर्च्युनर गाडीही मिळणार।